महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन मा। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हरळवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवून दाखवलं आहे। सौरभ सोन्याबापू ढगे या तरुणाची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतून महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली आहे। त्याच्या या यशामुळे केवळ हरळवाडी गावातच नाही तर संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण आहे। याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। सौरभचे वडील सोन्याबापू ढगे हे शेतकरी आहेत। घरातल्या गरिबीची आणि शेतीतल्या अडचणींची जाणीव असूनही सौरभने शिक्षणाची कास सोडली नाही। त्याचं प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी जिल्हा परिषद शाळा ढेमरेवाडी येथे झाले। त्यानंतर त्याने सर्वोदय विद्यालय पांगरी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। पुढील पदवीचं शिक्षण त्याने पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून घेतलं। MPSC परीक्षा देण्याचा सल्ला सौरभला त्याच्या मामाने दिला। पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळालं नाही। प्रिलिम्स परीक्षेत तो 2 गुणांनी हुकला। दुसऱ्या प्रयत्नात PSIची प्रिलिम्स पास झाला, पण मेन्स मध्ये कमी गुण मिळाले। या अपयशांनी खचून न जाता त्याने तिसऱ्यांदा जोरदार तयारी केली। त्याच्या या प्रवासात त्याला त्याचे मामा ज्ञानेश्वर काळेल आणि लहान भावाने आर्थिक मदत केली। आज सौरभची नेमणूक मुंबई हायकोर्ट मधील सरकारी वकिलांच्या कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून झाली आहे। आपल्या या यशामुळे समाधानी असलेल्या सौरभने MPSCची तयारी करणाऱ्या तरुणांना खचून न जाता सातत्य आणि मेहनतीने अभ्यास करा, यश नक्की मिळेल असा मोलाचा सल्ला दिला आहे। एका शेतकऱ्याच्या मुलाने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे। मी सौरभ सोन्याबापू ढगे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात हरळवाडी एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी माझा जन्म झाला। तर आईवडिलांनी एकदम संघर्षामधून आज मला इथपर्यंत आणलं। ज्यावेळी 1.5 वर्षाचा मी होतो त्यावेळी घरची परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे मामाने मला त्यांच्या गावी नेलं होतं। त्यामुळे माझं प्राथमिक जिल्हा परिषदचं शिक्षण ढेमरेवाडी या गावामध्ये झालं होतं। माध्यमिक शिक्षण शेजारीच एक 4 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव पांगरी हे होतं। तर आम्ही रोज त्याच्यावरनं सायकलवरून येऊन जाऊन करायचो आणि 10वीपर्यंतचं शिक्षण मी तिथं पूर्ण केलं। 10वीच्या मार्क्सवर की 11वीला मला महाराष्ट्र कॉलेजला बार्शी या ठिकाणी ॲडमिशन मिळालं। कॉलेज आल्यानंतर ना आता काय करायचा हा प्रश्न होता की नेमकं कोणत्या शाखेला ॲडमिशन घ्यायचं। त्यावेळी माझ्या मामाचा मुलगा होता, त्यांनी मला सांगितलं की MPSC हे क्षेत्र तुझ्यासाठी बरोबर आहे, सुटेबल आहे। तुझ्या जो विचार करण्याची पद्धत आहे ती तुझ्यासाठी सुटेबल आहे। त्यामुळं मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र विषयासाठी ॲडमिशन टाकलं आणि तिथून मी माझी डिग्री पूर्ण करत असताना MPSCच्या क्षेत्राबद्दल मला थोडीशी माहिती भेटली आणि आमचा एक फ्रेंड सर्कल किंवा एक ग्रुप तयार झाला आणि त्यामध्ये आम्ही ग्रुप डिस्कशन वगैरे करायचो। आणि त्या ग्रुप डिस्कशनच्या मला एवढा फायदा झाला की मी पहिला अटेम्प्ट दिला, त्यावेळी माझी प्रिलिम्स एक 2 मार्कानं हुकली होती फक्त। त्यानंतर सेकंड अटेम्प्ट दिला आणि PSIचे प्रिलिम मी पास झालो होतो। मेन्सला थोडीशी मार्क कमी आले। त्यानंतरनं तिसरा अटेम्प्ट म्हणजे आज मी जो MPSCनं कंडक्ट केलेला ग्रुप Cचा रेव्हेन्यू असिस्टंट पदासाठी महसूल सहाय्यक ह्या पदासाठी जाहिरात काढली होती, त्यामध्ये आज मी सक्सेस झालेलो आहे। या MPSCच्या या रेव्हेन्यू असिस्टंट या पदासाठी प्रिलिम्स, मेन्स आणि टायपिंग एक स्किल टेस्ट असते, त्या 3 टप्प्यांमधून मी इथपर्यंत आलेलो आहे। आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना जी आर्थिक मदत असायची ते माझे मामा असतील किंवा माझा छोटा बंधुराज जो की जॉबला लागला होता, तोही मला कधी कधी आर्थिक मदत पुरवायचा। अभ्यासाचं नियोजन असं होतं की ज्यावेळी मी पुण्यातून गावाकडे वापस आलो त्यावेळीसुद्धा आमचा एक ग्रुप असायचा। आम्हाला एक सर होते, लोकरे सर, ते आम्हाला सांगायचे की तुम्ही अभ्यास असा करा तसं करा। त्यांच्या मार्गदर्शनाखाली की आम्ही थोडंसं पुढे चालत होतो। आणि ह्या क्षेत्रामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की जेवढं तुम्ही सातत्य ठेवसाल रोज, कारण पुस्तकं तीच आहेत, तेच पुस्तकं सगळ्यांना वाचायचे आहेत, फक्त त्या गोष्टीमध्ये जेवढं तुम्ही सातत्य ठेवसाल, जेवढं तुम्ही कंटिन्युटी ठेवसाल तेवढं यशाच्या तुम्ही जवळ जाता। आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो म्हणजे तुमचे PYQ जुन्या प्रश्नपत्रिका, ते तुमचे खरे मार्गदर्शक आहेत। जुन्या प्रश्नपत्रिकांचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर त्या PYQच्या बेसिसवर तुम्ही एक 40% सक्सेस प्रिलिमसाठी मिळवत आहे। आणि त्यामध्ये थोडंसं मॅथ्स रिजनिंगची थोडीशी भर असेल, थोडंसं GS जनरल नॉलेज, जे करंट अफेअर्स असतात, ह्या तुम्ही थोड्याशा गोळा केला की तुम्ही प्रिलिम्स ऑटोमॅटिक पास होत आहे। मेन्ससाठी इंग्लिश मराठीची तयारी करायला लागते,
त्याच्यासाठी आता ऑनलाईन क्लासेस वगैरे आहेत, जे मी गावाकडं असल्यामुळं मला पुण्याला जाणं शक्य झालं नाही, तर मी ऑनलाईन क्लासेस ते इंग्लिश मराठीचे घेतो होतो आणि त्यातूनच मला फर्स्ट पेपरला चांगला स्कोर आला आणि सेकंड पेपरला GS आणि मॅथ्स माझं स्ट्रॉंग होतं. त्या मॅथ्सच्या बेसिसवर मी मेन्स क्वालिफाय झालो. पण नंतर तिसरा टप्पा असा असतो की स्किल टेस्टचा. त्या स्किल टेस्टसाठी मी जवळजवळ 4 ते 5 तास रोज प्रॅक्टिस करायचो, जे की मराठी टायपिंगची एक स्किल टेस्ट असते. त्यात पास झाला तरच तुम्ही फायनल यादीमध्ये तुमचं नाव येणार आणि जर त्यात नाही आला तर तुम्ही तिथंच डिस्क्वालिफाय होणार. तर सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसाठी माझा एकच सल्ला आहे की तुम्ही फक्त कन्सिस्टन्सी ठेवा आणि तुम्ही जे सातत्य ठेवताय तुमच्या अभ्यासात, तर त्या सातत्याच्या जीवावरच तुम्हाला यश 100% मिळणार. या आणि अशाच प्रकारच्या स्पेशल रिपोर्टसाठी तसेच देशभरातील राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स आणि बातम्यांसाठी महाराष्ट्र दिनमानच्या Instagram पेजला व्हिजिट करा. धन्यवाद.